मध्ये विशेषतः सोलापूर धरून मराठवाड्यातील 5 जिल्ह्यामध्ये जे आसमानी संकट आलेलं आहे त्या संकट प्रसंगी शेतकऱ्यांच्याकडे आणि नागरिकांच्याकडे धावून जाऊन मदत करावी या एका अपेक्षेने ही जी बैठक बोलावली त्या बैठकीला उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील, शहराचे अध्यक्ष आदिल फरास, महिला अध्यक्षा रेखावळे, जयदा मुजावर, ज्यांचा आज आपण सत्कार केला ते पीएन पाटील साहेबांचे दोन्ही चिरंजीव श्री राजेश पाटील, जिल्हा मध्यवर्ती बँके संचालक श्रीयुत राहुल पाटील, ज्यांनी परवाची विधानसभा निवडणूक लढवली आणि फार थोड्या कमी मताने त्यांचा पराभव झाला. ते आता 10चे 13 मतदारसंघ होणार असल्यामुळं युतीच्या अडचणी न येता नवीन होणारे आमदार राहुल पाटील, पदवीधर मतदारसंघाचे नूतन आमदार माने, सुहास जांभळे, रणवीर गायकवाड, नितीन लिंडेज, जिल्ह्याचे युवकांचे अध्यक्ष महेंद्र चव्हाण, अनिल साळुंके, अमर पाटील, आसिफ फरास, दूरसंघाचे संचालक कृष्णा चौगुले, वेळानं का असेना कर उपस्थित झालेले मार्केट कमिटीचे अध्यक्ष सूर्यकांत पाटील, आपल्या इचलकरंजीचे बाळासाहेब आणि सर्व प्रमुख मंडळी की आता सगळ्यांची मी नावं घेत नाही. बाबासाहेब पाटलांनी सगळ्यांची नावं आता घेतलेली आहेत आणि नवरात्रीचा उत्सव सुरू असताना अनेकांचे तेल घालायचे कार्यक्रम आहेत, अनेकांच्या भक्तिभावानं अनेक आपण कार्यक्रम करतात. ते कार्यक्रम असून सुद्धा या अचानक बोलावलेल्या बैठकीसाठी उपस्थित मोठ्या संख्येने कार्यकर्ते बंधूंनो, भगिनींनो आणि पत्रकार बंधूंनो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष बाबासाहेब पाटलांनी आपल्या या बैठकीचा उद्देश सांगितलेला आहे. आपल्याला माहिती आहे की कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सर्व संचालक आम्ही लंडन आणि स्कॉटलंडच्या दौऱ्यावर 12 ते 22 या तारखेला गेलेलो होतो. 2 दिवसापूर्वी आमचं आगमन झालं आणि वर्तमानपत्रातल्या बातम्या, टीव्हीवरच्या बातम्या बघितल्यानंतर की ज्या भागामध्ये दरवर्षी शासनाला दुष्काळी जनावरांच्या छावण्या करायला लागत होत्या, दर 3 वर्षांनी सातत्याने दुष्काळात सामोरं जावं लागत होतं. फक्त परतीच्या पावसाचाच ज्याला लाभ ज्या भागाला होता ते सोलापूर, लातूर, धाराशिव, परभणी, बीड, जालना, संभाजीनगर, थोडा भाग बुलढाणा, अशा अनेक भागांना वाटतं अक्षरशः आभाळ फाटलं आणि 3 दिवस रौद्रधूप या पावसानं धारण केलेलं होतं. आणि तुम्ही टीव्हीवरच्या बातम्या जर बघितल्या पूर्णपणानं पिकांचं नुकसान झालेलं आहे. घरादारामध्ये, दुकानामध्ये, टपऱ्यामध्ये पाणी शिरलेलं आहे आणि त्याची किंमत करता येणार नाही इतक्या कोट्यावधी रुपयाचं नुकसान या तेथील सगळ्या नागरिकांचं झालेलं आहे. आता शासन आपापल्या परीनं प्रयत्न करत आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये लंडनवरून सर मी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आलो आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की ताबडतोबीने त्या जिल्ह्यातील पालकमंत्री, संपर्क मंत्री संपूर्णपणानं आपण मंत्रिमंडळात आपण बांधावर जायचं. आणि गेल्या 2 दिवस आमचे नेते, जिल्ह्याचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार असतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि संपूर्ण मंत्रिमंडळ की ज्यांच्या नेतृत्वाखाली पालकमंत्रीपद किंवा संपर्क मंत्रीपद आहे ती सगळी त्या ठिकाणी जाऊन जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न करतायत.
आणि मला वाटतं तिन्ही नेत्यांनी सांगितलेलं आहे, आमच्याकडे कसल्याही परिस्थितीत पैशाची कमतरता याबाबत राहणार नाही. शेतकऱ्याच्या मागे आम्ही ठामपणाने उभं राहू. त्यांना कसलेही निकष न लावता आम्ही मदत करू. त्याबाबतची स्पष्ट वाच्यता आपल्या तिन्ही नेते मंडळींनी दिलेली आहे युतीच्या. मला वाटतं कितीही जरी अडचणी असल्या तर ही अडचणी फार मोठी अडचण आहे आणि कोल्हापूरकरांनी अनेक वेळा अनुभवलेली अडचण आहे, ज्याचा उल्लेख बाबासाहेबांनी केला. आपल्याला 3 यावेळेला प्रचंड महापुरानं आपल्याला अनेक वेळा संकटात टाकलेलं होतं. संपूर्ण राज्यभरातील लोक आमच्या मदतीला धावून आलेले होते, त्यांनी मदत केलेली होती. त्या ऋणातून मुक्त होण्यासाठी एक कर्तव्य जबाबदारीतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या आपल्या परीनं त्यांना मदत करण्यासाठी आपण ही बैठक बोलावलेली आहे. वास्तविक अचानकपणानं बैठक बोलल्यामुळे 2 अडचणी आज आलेल्या होत्या. एक नवरात्रीचा उत्सव सुरू होता. अनेक जण यामध्ये जे नवरात्र पकडतात, जे उपवास करतात, त्यांच्या अडचणी होत्या. दुसऱ्या अनेकांच्या जनरल बॉड्या चालू आहे, त्या जनरल बॉड्या 30 सप्टेंबर असल्यामुळे त्याही अडचणी होत्या. आणि तिसरी म्हणजे विशेषतः आमच्या 4 तालुक्यामध्ये बिजली कारखान्याच्या एरिया कॉर्पोरेशन मध्ये 27 तारखेला वार्षिक साधारण सभा असल्यामुळं 2 दिवस आधी केपी पाटलांची एक पार्टी मीटिंग असते आणि त्या पार्टी मीटिंग मध्ये सगळं त्यांचं चर्चा होती. आणि मग त्या दिवशी फक्त लाल किल्ल्यावरनं केपी पाटील साहेब जसं पंतप्रधान भाषण करतात तसं भाषण केलं की जनरल बॉडी संपली. आणि चंदगडला सुद्धा राजेश पाटलांची तालुका संघाची जनरल बॉडी आहे. परंतु आपल्याला वेळ नव्हता, कारण किती दिवस झाला की त्याला वेळ होतो आणि मग ते एकदा शेड्यूल झालं की त्या मदतीची सुद्धा किंमत राहत नाही. म्हणून आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामार्फत 51 लाख रुपयेचं साहित्य असेल किंवा अन्नधान्य असेल हा पाठवण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे. सगळ्या प्रमुख लोकांशी माझी चर्चा झालेली आहे. यासाठी काय द्यायचं, मी आज संध्याकाळी जिल्हाधिकारी सोलापूर, पालकमंत्री जे दोन्ही जिल्ह्याचे आहेत त्यांच्याशी बातचीत करेन. आणि माझा असा विचार आहे की मी कोल्हापूरमध्ये जे अनुभव घेतलं ते आपण काय करतो की आपण ट्रकच्या ट्रक घेऊन जातो, पण त्याचं योग्य नियोजन तिथं होत नाही. जी अलीकडची गावं आहेत तीच अडवून ते लुटून घेतात किंवा ज्या गावांना जास्तीत जास्त फायदा होतो त्याला ते मिळते. आता आमच्या एक कमिटी जी आम्ही केलेली आहे त्याने आता ठरवायचं आहे. माझं असं मत आहे की 50% आपण साहित्य द्यावं आणि 50% चारा किंवा कपडे लत्ता असं काय त्याला असं. कारण मला जो अनुभव आला होता या ठिकाणी, कारण पाणी शिरल्यामुळे अनेकांचे कपडे खराब झालेले आहेत, त्यांचं पांघरून गेलेलं आहे, भांडी कुंडी गेलेली आहेत. अशी एक 50% मदत आणि 50% आपण साहित्याची मदत. त्या साहित्यामध्ये काय असावं आता त्याचा निर्णय घेण्यासाठी आपण कमिटी करतोय. ताबडतोबीने कमिटीनं माझी भेट घ्यावी. बाबासाहेब पटेल हे अध्यक्ष असतील, आदिल फरास, माजी आमदार राजेश पाटील, प्रताप माने, राहुल पाटील, सुहास जांभळे, अमित जाताडे, रणजित पाटील, रजवीर गायकवाड, सतीश पाटील गिजवणे, जयशिंगराव चव्हाण, सिद्धार्थ बन्ने आणि आपले मार्केट कमिटीचे अध्यक्ष का गाठले की स्वस्तात माल आम्हाला ते ठोक तत्वावर देतील. आणि याच्यामध्ये सदस्य सचिव म्हणून प्रवीण कारभार आणि विकास पाटील काम करतील. म्हणजे हमालीचं काम आहे, म्हणजे त्याला ठरवणं, दुकानदाराला ठरवणं, त्याला जास्त वस्तू करून ते करणं, पॅकिंग करणं, हे बाबासाहेब पाटलांनी ताबडतोबीने ही बैठक बोलवावी. आणि प्रत्येक तालुक्यानं आता आपापल्या परीनं तात्काळ मदत द्यावी. आणि मला वाटते साहेब सगळं करणार आहे ह्या भावनेत न राहता
आपलाही त्यात हातभार लागला पाहिजे. मी तर रक्कम उभी करणारच आहे म्हणजे, पण तो 51,000 लाख रुपये मध्ये प्रत्येक तालुक्याचा हिस्सा आदिल फरासने सांगितलं की आम्ही कोल्हापूर शहर आघाडीवर राहू. तर मला वाटतं आजपासून आपण सुरुवात करावी. तोपर्यंत आम्ही क्रेडिटवर ताबडतोब 25 लाख रुपयाचा माल घेऊन ही सगळी मंडळी सोलापूरला जातील. त्या गावाशी आपल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते चर्चा करतील. आता एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्या परीनं 50 ट्रक वाटते काल साहित्य दिलं असं काहीतरी मी पाहिलं फोटो. आता फोटो हे बघा, शेवटी जो मदत करणार त्याला त्याचं श्रेय राहिलंच पाहिजे. मग त्याच्यावर आमचे फोटो येणार त्याच्यावर काय टीका होणार आहे काय? त्यापेक्षा आपण लोकांना काय मदत केली आणि काय करणार आहोत हा महत्वाचा प्रश्न आहे. आणि आपल्याला अनेकांनी अनेक वेळा मदत केलेली आहे. तर ताबडतोबीनं उद्यापासून हे काम सुरू होईल. 25 लाखाचं आपण साहित्य पुरवू आणि 25 लाख रुपयाचं भांडी कोटी साहित्य जिल्हाधिकारी पालकमंत्री चर्चा करून आम्ही निर्णय घेऊ. त्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करायचं आहे. आपापल्या तालुक्यातून बाबासाहेब पाटलांच्याकडे आपले आकडे द्यायचे आहे, कारण शेवटी त्याची उधारी आपल्याला द्यावी लागणार आहे. आणि जी भाटी कुंडी आहेत ते संपूर्णपणे 51 लाख रुपयेपर्यंत साहित्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या सगळ्या शेतकऱ्यांच्या आणि नागरिकांच्या पाठी उभं राहण्यासाठी आम्ही मदत करू. ही काय मत्तीमुळे त्यांचं फारसं होणार असं नाही, परंतु थेंबे थेंबे तळेसाचे असं देशभरातून जर झालं. आता शासन सहकारी संस्थांना आदेश काढतील, मग सहकारी संस्थांचे पैसे मुख्यमंत्री फंडाला जमा होतील. त्यामध्ये साखर कारखाना असतील, बँका असतील, ते तर आम्ही देऊच. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिलेली मदत आहे. हे सुदाम्याच्या पोह्यासारखं आहे. आणि म्हणून मला वाटतं हे आमचं जे आम्ही जे करणार आहे ते गोड मानून ते घेतील. लवकरात लवकर पाऊस थांबावा आणि तुळजाभवानीची जी कोप झालेला आहे, विशेषतः तुळजाभवानीचं मंदिर हे धाराशिवला आपल्याला माहिती आहे. तो कोप का झाला यासाठी आपण सगळ्यांनी म्हणून त्याची शांती करूया. पण तो महालक्ष्मीचा आभार मानूया की या वर्षी आम्ही सुटलेलो आहोत. आता सुटलं म्हणलं हे धाडसाच होईल, कारण अजून 29 तारखेपर्यंत मला वाटतं इशारा दिलेला आहे. आणि दसरा झाल्यानंतरच पूर्णपणे मुक्तता होईल. पण आजपर्यंत तरी का असेना महालक्ष्मीनं आमची मुक्तता या वर्षीच्या महापुरातून केलेली आहे. मी महालक्ष्मीचे मनापासून आभार मानतो. आता तर त्यांचा नवरात्रीचा उत्सव आहे. ज्यांनी अजून महालक्ष्मीचं दर्शन घेतलं नसेल त्यांनी जाऊन या. अजून 4-5, 5-6 दिवस आहेत. लवकरात लवकर दर्शन होण्यासाठी माझी काय मदत लागली तरी मी तुम्हाला करेन. पण तो महालक्ष्मीनं जे यावेळेला आपल्यावर कृपा केलेली आहे त्यातून आपण ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न या निमित्ताने करूया. म्हणून आता या सभेला पहिल्यांदाच राहुल पाटील, राजेश पाटील, रणजित पाटील आणि अरुण डोंगळे यांनी राष्ट्रवादीत जो प्रवेश केला होता त्यातली पहिली सभा होती. आणि बाबासाहेबांनी विचारलं की ही मंडळी आल्यानंतर आपण सत्कार करूया काय. तर एका वेळेला आपण महापुराची मदत करणार आणि एका बाजूला सत्कार करणं कसं योग्य असं त्यांनी विचारलं. मी म्हटलं हा महत्वाचा विषय आपण संपवू आणि आज त्या पहिल्या बैठला येतात म्हणून त्यांचा सत्कार करणं आणि त्यांच्या आणि कैलासवासी PN पाटील साहेबांचं काम आणि माझे आमदार पाटलांच्या बद्दल बोलायला नव्हते, आपलेच होते. थोडासा भाऊ कसा भांडून बाजूला जातोय चूल, ती चूल पुन्हा एक झालेली आहे. त्यामुळं KP पाटील, रणजित पाटलात बोलणं आपल्याला काय उचित नाही, कारण ते होतेच आपले पहिला राष्ट्रवादीचा अध्यक्ष KP पाटील. त्यामुळं आपण त्याबद्दल न बोलता जो PN पाटील साहेबांचा जो गट आलेला आहे आणि अरुण डोंगरेने जो काल प्रवेश केलेला आहे त्यामुळे मनापासून अजितदादा पवार यांच्यासह आम्ही त्यांचे आभार मानलेले आहेत. पुन्हा आज तुमच्या वतीनं मी यांचं स्वागत करतो, मनापासून त्यांना धन्यवाद देतो. हा पक्ष म्हणजे पवार साहेबांचा असेल किंवा अजित पवारांचा पक्ष असेल, हा काम करणाऱ्या नेते मंडळींचा पक्ष आहे. प्रशासनावर अचूक पकड, गोरगरीब सामान्य आणि शेतकरी हा आमचा केंद्रबिंदू. शाहू फुले आंबेडकर हा जो आपला विचार आहे तो सगळा विचार घेऊन कैलासवासी यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारानं चालणाऱ्या पक्षानं
अनेक वर्षे या राज्यामध्ये गरुड भरारी मारलेली आहे. आता या प्राप्त परिस्थितीमध्ये यावेळेला अनेक वेळेला आपण युतीमध्ये कसं गेलो, कसं जावं लागलं, कशा प्रकारच्या भावना यापूर्वी सुद्धा साहेबांनी भारतीय जनता पक्षावर घेतलेल्या होत्या याचा उहापोह अनेक वेळा केलेला आहे. आज काही ती वेळ नाही. परंतु राहुल पाटील, राजेश पाटील आणि के.पी. पाटील यांच्या येण्यानं आणि अरुणराव डोंगरे यांच्या येण्यानं एक फार मोठी शक्ती. आता काय झालं, मी हत्ती आणि हिमालय सारखे शब्द वापरते म्हणून आज ते कुजबुजमध्ये म्हणून ते शब्द आज न वापरता बुलडोझरची ताकद, 10 JCBची ताकद ही राहुल पाटील आणि राजेश पाटील आणि या सगळ्यांच्यामुळे आम्हाला मिळालेली आहे. आणि मला वाटतं संकटाचा डोंगरच्या डोंगर आम्ही उलटून टाकल्याशिवाय राहणार नाही एवढी शक्ती या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला या जिल्ह्यामध्ये प्राप्त झालेली आहे. अजूनही 2-3 तालुके आहेत की जिथं आपली कमतरता आहे. नेम मी धरून बसलेलो आहे. नेम चुकणार नाही अशी अपेक्षा करूया. आणि दिवाळीपूर्वी निदान तो गोड समारंभ सुद्धा होईल अशा प्रकारची एक अपेक्षा मी या निमित्ताने व्यक्त करतो. आणि बंधू भगिनींनो, राष्ट्रवादी पक्ष आता येणाऱ्या सगळ्या निवडणुकीमध्ये चांगली कामगिरी करेल, चमकदार कामगिरी करेल. कारण यापूर्वी सुद्धा 5 आमदार, 2 खासदार अनेक वेळा आपण निवडून आणण्यामध्ये यश मिळालेलं होतं. तेच पक्षाला गतवैभव मिळवून देण्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून आपण प्रयत्नाची पराकाष्ठा करू, श्रम करू, जनतेपर्यंत जाऊ. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि युती ही जनतेसाठी काय काम करू शकते, शेतकऱ्यांसाठी काय काम करू शकते, सामान्य आणि दीनदलितांच्यासाठी काय काम करू शकते, हे आपण घराघरात जाऊन येणाऱ्या या सर्व निवडणुकीमध्ये युतीचा झेंडा कसा फडकेल आणि राष्ट्रवादी जागा सगळ्यात जास्तीत जास्त कशा निवडून येतील याचा निश्चितपणानं आपण प्रयत्न करूया. मला वाटते दसरा झाल्याबरोबर, दिवाळी झाल्याबरोबर आपल्या पहिल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका होतील, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या. कारण त्यांचं आता आणि मतदार यादीचं काम आता सुरू झालेलं आहे. त्याची प्रभाग रचना पूर्ण झालेली आहे. आता नगरपालिका दुसऱ्यांदा येतील, नगरपंचायत, नगरपालिका. आणि जानेवारी एंड पर्यंत सुप्रीम कोर्टाने सांगितलंय की आपल्याला महानगरपालिकेसकट या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका संपवायच्या आहेत. माझी विनंती आहे की आपण दसरा ते दिवाळीमध्ये पुन्हा एकदा जिल्ह्याची बैठक घेऊ. आपल्याला जिल्हा परिषदेची निवडणुकीसाठी आपल्याला तालुक्यामध्ये जाऊन मेळावे घ्यावे लागतील. तालुक्यामध्ये जाऊन आम्ही 10-12 तालुक्यात मेळावे घेऊ. नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी नगरपालिका वाईल त्या गावामध्ये जाऊन बैठका घ्याव्या लागतील. आणि शेवटी महानगरपालिकेमध्ये कोल्हापूर आणि इचलकरंजीसाठी आपल्याला त्या शहरामध्ये सगळ्यांनी मिळून, कारण जिल्हा परिषद निवडणुका झालेल्या असतात, नगरपालिकेच्या झालेल्या असतात, त्यामुळे सगळ्या कार्यकर्त्यांनी आपण या शहरामध्ये लक्ष घालावं. ज्याचा उल्लेख मगाशी आदिल परासने केला की राजेश पाटील आणि राहुल पाटील या मंडळींचा फार मोठा उपयोग आणि अरुण डोंगरेचा उपयोग या आपल्या शहराच्या निवडणुकीमध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणात होईल. आज अरुण डोंगरे परगावी असल्यामुळे येऊ शकलेले नाहीत. ते असते तर डोंगरे आहे का मोळा कसा आहे हे त्यांनी सांगितलं असतं. कारण मुंबईच्या भाषणामध्ये मी भाषण त्याचं ऐकलं. डोंगरे म्हणजे आम्ही मोळे, एकदा चक्कर की आम्ही सोडत नाही. आणि हत्तीला बसवून उठवण्याची ताकद या डोंगऱ्यांच्या मध्ये आहे असं ते सांगितलं होतं. तिला आज आपण त्या भाषणाला मुकलेलो आहोत, तर ते आज हजर नाहीत. ठीक आहे, त्यांचंही आपण स्वागत करू. त्यांचे चिरंजीवी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होतेच, परंतु त्यांनी पुन्हा प्रवेश केला. त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो, आभार मानतो. त्याच सभेमध्ये अरुण डोंगरेच्या प्रवेशाच्या सभेमध्ये तटकरे साहेब उपस्थित होते. आपले राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष अजितदादा पवार हे सोलापूरच्या महापुराच्या पाहणी दौऱ्यासाठी गेलेले होते. त्यावेळेला मी लंडनवरून आलो होतो आणि मी वर्तमानपत्रामध्ये बातम्या वाचल्या होत्या. फक्त ओझरचा उल्लेख करण्यासाठी मी त्याचा
बोलतोय की आपले इथले राज्यसभेचे भाजपचे खासदार आणि विद्यमान शहराचे शिवसेनेचे आमदार यांनी आपल्या 81 जागा आहेत कोल्हापूर महानगरपालिकेच्या त्या वाटून घेतलेल्या आहेत. त्यांची बेरीज 80 झालेली होती. एकच जागा शिल्लक होती आमची. पण त्यावेळेला मी म्हणालो की तिघा नेते मंडळींनी बसून आपण जर जागेचा जर सरपंच सोडवला, आपण एक लक्षात ठेवा, ही निवडणूक काही सोपी नाही. महानगरपालिकेत 4 प्रभाग म्हणजे 4 उमेदवारांचा एक प्रभाग आहे, पॅनेल आहे पॅनेल. एकही त्यातला जर ढिला असला तर तिन्हीच्या तिन्ही राहिलेले अडचणीत येतील. म्हणून शक्तीवाली माणसं पाहिजेत. आणि मी त्याचा उल्लेख केला, 20 ते 25 वर्ष आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत आहोत. अनेक महापौर, अनेक स्टँडिंग कमिटी चेअरमन, अनेक समित्याचे अध्यक्ष हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलेले आहेत. कासव गतीनं चालणारा पक्ष आहे आणि म्हणून आम्हाला दुर्लक्ष करू नका. परवा समन्वय समितीची एक बैठक झाली आमची. त्याच दिवशी मंगळवारी कॅबिनेट झाल्यानंतर, अरुण डोंगरेच्या प्रवेशानंतर, आता त्या समन्वय समितीमध्ये 3 पक्षांची समन्वय समिती आहे. त्यावेळी सुनील तटकरे साहेब हे आमच्या राष्ट्रवादीचे आहेत आणि मी एक त्यात आहे. उदय सामंत आणि आपले राजे शंभूराजे हे शिवसेनेचे शिंदे गटाचे सदस्य आहेत. आणि आमच्या या कमिटीचे अध्यक्ष बावनकुळे साहेब भारतीय जनता पक्षाचे महसूल मंत्री आहेत ते आता. आणि रवींद्र चव्हाण भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष एक सदस्य आहेत. त्या दिवशी ठरलं की ज्या ज्या जिल्ह्यातील जे संपर्क मंत्री आहेत, ज्या ठिकाणी पालकमंत्री, आता इथं पालकमंत्री आंबेडकर आहेत पण ते शिवसेनेचे आहेत, आणि राहिलेले 2 संपर्क मंत्री भारतीय जनता पक्षाने नेमलेला आहे आणि आम्ही एक नेमलेला आहे. म्हणजे भारतीय जनता पक्ष बहुतेक मिसाळच असतील, त्यात दर्शनात आला मला माहिती नाही. पण माझ्याकडे कोल्हापूर, सांगली आणि सिंधुदुर्ग 3 जिल्हे संपर्क मंत्री म्हणून आहेत. या तिघांनी बैठक घेऊन आपापल्या जिल्हाध्यक्षांना घेऊन जागेचं वाटप करावं असं ठरलेलं आहे. मला वाटतं असं चर्चा होऊन, बैठक होऊन आपण जर विधानं केली नाही तर एकमेकात तिन्ही पक्षात विनाकारण वाद तयार होतील, मतभेद तयार होतील आणि निवडणुकीच्या तोंडावर जनतेमध्ये एक चुकीचा संदेश जाऊ नये. माझी या तिन्ही पक्षाच्या प्रमुखांना विनंती आहे की आपण बैठका घेऊन चर्चा करूनच यावर चर्चा करणं योग्य आहे. जागा मागणं ज्यादा हे काय अयोग्य नाही. प्रत्येकजण मागणार, ताकद असला तरी मागणार, ताकद नसली तरी मागणार. पण तो शेवटी एकत्र जायचं असेल तर याच्यातून चर्चेतून मार्ग निघाला पाहिजे. जिल्हा परिषद नगरपालिकेमध्ये काय होईल याचं भविष्य मी काय सांगणार नाही. महानगरपालिका या एकत्रित लढवाव्या लागतील तरच आपला तिघांचाही युतीचा झेंडा फडकेल असं माझ्यासारख्या 30 वर्ष काम करणाऱ्या कार्यकर्त्याचं मत आहे. कारण 4 उमेदवारांचा प्रभाग आहे आणि फार मोठं शहरामध्ये 4 प्रभागाचा 4 उमेदवारांचा एक प्रभाग म्हणजे मतदारांची संख्या किती झाली? 32,000 पर्यंतची संख्या गेली. तर मला वाटते यापुढे अशी वक्तव्य आमची सगळी नेते मंडळी टाळतील, एक वाक्यता राहील आणि चांगल्या प्रकारे आपण सामना करू असा विश्वास मला या निमित्ताने आहे. आणि आता शेवटचा विषय जो आज आहे भैयासाहेबांनी घेतलेला, हे अश्वमेधचा घोडा आम्ही 2 महिन्यापूर्वी सोडलेला आहे. एकनाथ पदवीधरांचं रजिस्ट्रेशन आपण त्यावेळेला सुरू केलेलं आहे. मग या मतदारसंघातील 5 जिल्ह्यातील कुणीही अजून एवढी मोठी भरारी घेतली नसेल तितकी भरारी भयामानेने घेतलेली आहे. रजिस्ट्रेशन जास्त होण्यावरच तिकीट आहे. शेवटी पुणे जिल्हा यामध्ये आहे सगळ्यात मोठा, नंतर सातारा, सांगली 2 छोटे आणि सोलापूर आणि कोल्हापूर आणि 2 मोठे, अशा 5 जिल्ह्यांचा हा मतदारसंघ आहे. जर कोल्हापूर जिल्ह्यातील रजिस्ट्रेशन नोंदणी जर जास्त झाली तर मी आमच्या नेते मंडळीला पटवून देऊ शकतो की भयामाने कसा योग्य उमेदवार आहे. आणि मी यापूर्वी सुद्धा ज्या दिवशी आपली बैठक घेतली त्या दिवशी सांगितलं, एकूण पदवीधराच्या 4 निवडणुकामध्ये
विशेषतः कोल्हापूर जिल्ह्याने कागल तालुक्याने काय कामगिरी केलेली आहे ते उमेदवार आजही सांगतील. मग शरद पाटलांना आपण निवडून आणण्यामध्ये भूमिका फार महत्वाची घेतलेली होती. ते जनता दलाचे उमेदवार होते, त्यांना आपण पाठिंबा दिला होता. त्यानंतर सारंग पाटील आणि लाड, आता अरुण अण्णा लाड यांच्यात लढत झाल्यामुळे आमची बंडखोरीमुळे जागा गेलेली होती. दोघांची बेरीज कितीतरी पेक्षा जास्त, चंद्रकांत दादापेक्षा जास्त झालेली होती. आणि गेल्या वेळा तरी अरुण लाडला आपण राष्ट्रवादीतून निवडून आणलं, जवळजवळ पहिल्या फेरीतच. मला वाटतं हा गेल्या वेळेचा अनुभव लक्षात घेता हे राष्ट्रवादीचं तिकीट आहे, राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आलेला आहे. त्या शरद पवार गटात असल्यामुळं आमचं अजितदादा पवारांना हे तिकीट मिळालं पाहिजे अशी भारतीय जनता पक्षासमोर आम्ही सांगू. यापूर्वी भारतीय जनता पक्षाचा किती वेळा जरी आमदार जरी असला तरी या गेल्या 3-4 सलग निवडणुकीमध्ये ही राष्ट्रवादी क्रमांक 1 वर आलेली आहे. हे पटवून देऊ, म्हणजे अंतर्गत पक्षांतर्गत तिकीट सोडून घेणं आणि त्यात भयामानेच्या नावावर येणं ही कसरत करण्याची जबाबदारी वास्तविक माझी आहे. परंतु हे कधी तुम्ही जर रजिस्ट्रेशन मोठ्या प्रमाणात केलं तर मी छाती टोपण सांगू शकतो की कोणत्याही परिस्थितीत आम्हाला हे तिकीट द्या, आम्ही भयामानेला निवडून आणल्याशिवाय राहणार नाही. आणि मी अश्वमेधचा घोडा 2 महिन्यापूर्वी सोडलेला आहे. 1 ऑक्टोबर पासून नोंदणी सुरू होणार आहे. 7 नोव्हेंबर पर्यंत ती तारीख आहे. वाटतं आता दुसरा काही विचार न करता आपल्याला दिवाळी त्यावेळा आहे. दिवाळी आहे काय नंतर आहे? हा, दिवाळी होती म्हणजे होती काय नाही, कसं होईल होती त्याच वेळेला आहे. असू दे, दोन्ही आता कराच लगेच चटकन, आता हेगीच करू नका. आणि सांगली, सातारा तिथं भयामाने गेलेले आहेत, त्यांची ओळख आहे. शिवाजी विद्यापीठाचे ते अनेक वर्ष सिनेट मेंबर राहिल्यामुळे तिथं त्यांच्या ओळखी आहेत. ते संस्था चालक असल्यामुळे अनेक संस्थांचे त्यांच्या ओळखी आहेत. आता राहिला सोलापूर आणि पुन्हा. आता पुन्हा अजितदादा पवारांची जबाबदारीचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि त्या जिल्ह्याचे ते पालकमंत्री आहेत. आणि त्यानंतर राहिला सोलापूर. मला वाटतं या मत्तीच्या निमित्ताने भयामानेने जाऊन आतापासूनच जरा तिथं काम करावं या पुराच्या ह्याच्यात. तर 25 लाखाचा जे आता आपण साहित्य घेऊन जाणार आहोत याच्या ही जी कमिटी नेतृत्व करणार आहे त्यात भयामानेने अग्रभागी राहून ही मदत पोचवावी अशा प्रकारची अपेक्षा मी या निमित्ताने व्यक्त करतो. आणि जे फॉर्म त्याने आणलेले आहेत थांबून फॉर्म घेऊन आपण जावेत. आणि जी कमिटी आपण नेमलेली आहे त्यांनी कमिटीनं ताबडतोबीनं आता संध्याकाळी बँकेत मला येऊन भेटावं आणि आपण पुढची चर्चा करून आपण ताबडतोबीनं कामाला लागूया. बाळासाहेब पाटील यांनी ताबडतोबीनं जे डाळ पुरवतात, अन्नधान्य पुरवतात, तेल पुरवतात अशा व्यापाऱ्यांना ठोक मध्ये देण्यासाठी आज गाठा होत्या ना, कमीत कमी दर ठरवून घ्यावा. 100% बाकी त्यांचे मिळेल, त्याच्यात काही तुम्ही चिंता करू नका आणि ते काम सुरू करावं. तुम्हाला त्या कमिटीत घातलेलं आहे मी. तर आपण 2 दिवसात उद्या किंवा परवा तेवढे ट्रक ठेवण्याची सुद्धा जबाबदारी किती ट्रक होतील बघा, त्याप्रमाणे 2 दिवसात उद्या परवा 2 दिवसामध्ये सोलापूरच्या या आणि लातूरच्या या 2 जिल्ह्यात आपण घेऊया. धाराशिव नाही, बीड फार लांब होते. आता एक नुकसान आहे, परंतु आपण एवढं पोहोचणार कसं? सोलापूर जवळ आहे, धाराशिव आणि लातूर असे 3 जिल्हे धरा, कारण आपण तिथं पोहोचणार नाही. मग तुम्ही आणि 35 लाख जागा बीडला देऊ आपण लगेच. तर आपण मोठ्या संख्येने उपस्थित झाल्याबद्दल आणि आपण याला सगळ्यांनी सरळ हाताने मदत करावी, कारण प्रत्येकाला टार्गेट मी देणारच आहे, ते तुम्ही आनंद जमाच करायचा आहे अशी विनंती मी या निमित्ताने करतो. आणि उद्या अमित गाताडे आपले इचलकरंजीचे कार्यकारी अध्यक्ष यांचा वाढदिवस आहे, त्यांना मनपूर्वक मी शुभेच्छा व्यक्त करतो. तुम्हा सर्वांना या नवरात्रीच्या, दसऱ्याच्या, विजयादशमीच्या शुभेच्छा देतो. आणि पुन्हा एकदा बैठक असल्यामुळे दिवाळीच्या त्यावेळेला देतो. आणि आपली ही दसरा सण सर्वांच्या जीवनामध्ये एक उत्साहवर्धक, तुमच्या जीवनामध्ये चैतन्यदायी, तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाचं परिवर्तन घडणारी हो अशा प्रकारची आई अंबाबाईकडे प्रार्थना करतो.
राहुल पाटील, राजेश पाटील, रणजित पाटील आणि अरुणराव डोंगरे ज्या अपेक्षा त्यांच्या असतील त्या आमच्याकडून पूर्ण करण्याची शक्ती आई अंबाबाईने आम्हाला द्यावी, अशा प्रकारची प्रार्थना करून मी आपले हृदय घेतो. जय महाराज.